झाला नाही का ग मम्मी स्वयंपाक? अगं झालाय, भाजी झाली, आता पीठ तिंबायचंय. बघ ही कशी करायली पोरगी याड्यावानी. अगं माय इकडं पीठ तिंबायचंय मला आणि ती लागली इकडं वडायला. टिंबू लागायली ना तुला पण. सोरा सोरा सर माग, ए सर माग माग सर. मम्मी बोलायली. तिला वाटायली तिचीच मम्मी बोलायली. सगळं पांढरं होतंय बाबा आता. सांडू नाही तिनं खाली तिथं. हो ना. इथं प्लेट होते ना का पिवळी, मी ठुलते आता इकडे टाकली मी आता. ते पीठ चाललंय ना, ते पिठाचं आहे ते. पण नाही उडायला लागली. उठा ना उठा. आणू झोपली की का? आणू झोपली मग. तिच्या अंगावर टाका, झोपू दे तिला. ती मला म्हणते झोपा तुम्ही. नाही म्हणे का जागे हवे, झोपली की झोपा तुम्ही का बळच झोपा तुम्ही, तुम्हाला झोप वाटायला म्हणून. ते पायावर टाका, तोंडावर टाका, गार लागायला लागले आधीच. मग टाळीला घेऊन झोपती. टाळायला आवडते तिला. करा काय पिठाला खेळायली. ती पिशवीत पीठ आहे, पीठ त्या दोरीलाच खेळायला लागली. या तसं कुठं बघायलीस? मी बोलायला इकडं. बारीक दळून दिलं नाही काय कडे? बारीक नाही दळून. अडकलंय म्हणले बा दळ. हे वय बारीक म्हणतात होय. हा भगरे भगरे. तुम्हाला म्हणलं बारीक आणा, कोण म्हणलं काही मला नका आणू बारीक म्हणून? कोण म्हणलं नका आणू बारीक? कोण म्हणलं? मध्यम म्हणलं होतं मी, मध्यम. इतकं मोठं नव्हतं म्हणलं. मीडियम बाजरीचा हे नसतंय मध्यम आणि विद्यम. त्याला बारीक दळून आणा म्हणाला. तुम्हाला कळत नाही? हिला सांग, हिला सांग. काय हिला सांग, हिला सांग. मी पुन्हा पैसे दिल तर की दळण दळायला खात असल्याच गहू अर्धा आलाय त्याच्यात दळून. आपल्या गावाकडे आले की असलेच दळणाचे गाणे असते. कर्नाटकात कसलं ना तर देतात माझ्या दळून, त्यांना सांगायची गरज लागत नाही. काय नाही दाजीबाईला चपाती हे मध्येच नसता झाली. भगऱ्या भगऱ्या चालू चपाती. पाट लागत ना कोपरा पाटाचा. आधीच पाठ मोडला या. होय मम्मी. लाईटून किडी बी पडायला लागली बाय. अगं माय तेल टपकायला तिथलं तर. किती लावलं होतं ते? थोडंच लावलं होतं, 2-3 थेंब टाकले होते वाटतं, आहे का ना पप्पा? तरी तितकं ते डब्यावर चिपकायला लागले. पळत आहे ना ते बदा बदा. बाजरीवर दळले कशावर दळले की बाय. काय काय माझ्या कामाने येऊन काम करायचं लय कटाळा येतो या. हा. झालं का जेवण? होय. चालू आहे. काय केलं एवढं लवकर? लय जिजीना स्वयंपाक वर केला आज लवकर. लयच लवकर स्वयंपाक वर केला. भाजी होती रात्रची. मटणाची काय? रात्रची जी जी असती काय इटली असेल ना. दुसरी म्हणजे चुकट होत होय. हा बरं आहे बा, तुम्ही त्याच्याने लवकर उरकलं मग तुमचं. चिकट आलंय होय पीठ. आम्हाला आता एक दिवस बी भेटा नाही. आज चिकट आलंय म्हणल्यावर नारळ होत्या तर. तुम्हाला खायचं नाही का? आम्हाला तोंड नाहीत काय? हा खायचं नाही म्हणा होय. मला वाटलं आम्हाला तोंड नाही. कुठला खेळ आहे तो? ह्या इथं एक बाहेर बल्ब पाहिजे होता. खेळ आहे इथं चुलीवर उजेड पण नाही पडत. बाहेर सगळ्यांचे स्वयंपाक झालेत वाटतं. सगळे खाऊन झोपले तर. काय? हा सगळे खाऊन लावल्या कोपी झोपले. त्यांचं दुखायला लागले मुकदमनीचं म्हणून ते झोपल्या. काय तिकडून स्वयंपाक केला असेल बापाला. दुखायला लागले. पण तुम्हाला राग आल्यावर असंच पिठासारखं तिंबा वाटत असं नवऱ्याला. तुम्ही जर असं मध्ये मध्ये बोललं आणि गव्हाचं पीठ तिंबाय असलं तर हे काढा राग कुठं काढतात पिठावर. असं कुरकुर. हा हेच आहे का म्हणून? असंच तिंबूत. हेच आहे का म्हणून तुम्हाला राग काढायची लय अटकली आहेत ना भारी भारी. मग त्याच्यामुळं आम्हाला स्वयंपाक करता येतोय म्हणल्यावर
विचार करा काय काय करायचं असं. तुम्हाला काय करायला येत नाही, फक्त राग त्या पिठावरच काढायचं. मला काय करायचं नाही. पिठावर कसा काढतात ते काय ते झालं चालू. हं. मग आता त्याला मऊ तर करावं लागेल ना लाटायला. हो ना, मग कसं तुमच्या मनातच असं नाही ह्याला मऊ कसं करावा. हं? हम तेरी आँखों में ऐसे खो जाएंगे ये ना तुम्हाला. दुनिया वालों को जरा नजर न. चांगलं तरी म्हणा ना मग. तसं म्हणतात काय मला गाणं येत नाही ग बस. गाणं येत नाही मग म्हणायला कसं ते टाइमपास आहे ते. टाइमपास आहे. आणि तुम्ही काय करलं तू मी हं? मी कांदा काय कांदा ह्यो भाजी झाली भाजी झाली. हं. मला वाटतं भाजीला चिरायला जायची. असं आहे का? कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. इकडं नाही ये बाबा, इकडे फोकस करू. मग कशाला म्हणलात? आणि तुम्ही बापू जेवायला एवढे का? खराब दिवस आले तर. होय हा. तुम्ही जेवायला तर हो मी जेवायला. होय भाभी. थोडेसे चपात्या आता चपात्या झाल्या की सगळ्यांनी जेवलं असतात ना. आता काय करायचं. अगं माय पोळालं. पोळाला बाई मला मला लय भूक लागली आहे. भूक लागली. लगेच देऊ भाजी भाजी देऊ भाजी दी नाही तर चपाती दी. भाजी देऊ का चपातीत देऊ. काय द्यायचंय ती दी आणि किती पटकन भाजी दी. केली म्हणलं दूध खाता दूध नको बापू मला. आबीने दिलेलं नको बापू मला, लेकरायला दी दूध. लेकराला देऊ का? मी आता म्हणलं तुम्ही ना अस्मिता खाता आणि मी नको रे दीदी खातो बापू. भाजी. आणू ना. माय माय बघा चपात्या झाल्या. ए दीदी. आई ती खायली. इकडं. खा आता असंच. ही काय म्हणायली या? ती झोपीतच बडबड करायला लागली या. तिच्या अंगावर गार लागायला या. तिच्या अंगावर. ती म्हणते तिला कामून धरायला तिला झोपेमध्ये. दळण कोणी आणलंय वय व या दुखल्याच्या राड्यामध्ये माणूस आहे, त्याचं दुखायला लागलंय. दुखण्याच्या राड्यात झाले काय असं हा ती दळी हो दळी ना त्या गिरणीवाल्याच आहे ना रे, त्याला दळी दळी ताप आलती ना. बघऱ्या बघऱ्या आलं ना नुसतं ते जस काय बाजरी पप्पा? दिलं तू, हा. आम्हाला जेवण नाही काय नाही काय नाही आणि एकटीच जेवायला तुम्ही. जेवायला तर त्यांनाच भूक लागली जणू लय आपल्याला नाही. दुपारा जेवण नव्हतं का केलं. मग जेवण करून जा. माणूस दम काढत असतं जेवणाला, गाड्या माणसाला नसतं दम. जेवण करून जा म्हणलं होतं आम्ही तुम्हाला. वाटलं की तिकडून येताना करतो जेवण. असंच होणार होतं म्हणून मला माहित होतं, पण तुम्ही कुठं ऐकतात आमचं, तुम्ही तुमचंच. पण वाटलं की पुन्हा अजून घडीतच काही अरे बाबा गाडी नाही तुमचं आपली. असं कसं आहे. तसं नाही पण आपल्याला गाडी नाही, गाडी दुसऱ्याकडून घ्यायची म्हणलं तसंच असते. स्वतःची गाडी असल्यावर माणूस कवा बी नसते आपल्या गाडीवर. हं, लयच खेळ चालला बाबा इकडं. आता 10,000ची गाडीच घेतो. फक्त हम्म फक्त 10,000ची 10,000ची. सेकंड नुसतं भुर्र केलं पाहिजे त्या गाडीनं. इथं भूर करूस तिथं लगेच पोहोचलं पाहिजे असं. अस्मिता, अहो चल जेवायला. बरं बरं वाढ. ओळखलं दुपारी तू. तुला दूध देऊ का ग अस्मिता? हो माझी तर सगळी भूक मोड झाली. आम्ही तुला थोडीशी भाजी नाही देत पुन्हा म्हणून नाही. भाजी खाऊ नको. हम्म. नुसतं दूधच खा. हम्म. पण चपात्या नुसत्या भाकरी झाल्यासारख्याच झाल्यात बघा बघ. पिठाने भाकऱ्या भाकऱ्या पिठा आलं या जळून. ते पटकन उडवून टाका आता पीठ. पटकनच करून खायचं आता. पण तेलाला भरती आहे ना. शाई सगळं टाकायचं तुला. टाक. हो कटाळा आला नसेल, पोट भरलं असेल. नाही भरलं. पोट भरल्यावरच तसं होतं या. झोप येईल. हा. ठू ठू तिथंच खाली त्यात चपात टाकू अशी. टाक. साखर टाक थोडी. साखर पाहिजे का? हम्म. पण बिना साखरेच देऊ का मग? भाकर चुरू. मनात असली तरच खवडते नाही तर
काय टाकणार होते मी आता? पती बस तेवढीच नरम टाक चपाती. नरम तिखट टाकू. हम्म. आ